नाशिकच्या जिल्हा न्यायालयाच्या बाहेर 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाली। घरगुती वादातून मारामारी झाल्याचं प्राथमिक माहिती सध्या समोर आली आहे। या भांडणामध्ये पुरुषांसह महिला सुद्धा एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं। वसई विरार महानगरपालिकेने फेरीवाल्यांवरती कारवाई केल्यामुळे महिला फेरीवाल्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झाले। फेरीवाल्यांकडून रोज 40 ते 60 रुपयेपर्यंत पावती पाडली जाते आणि तरी सुद्धा वारंवार आमच्या हातगाड्यांवरती कारवाई केली जाते असा प्रश्न महिला फेरीवाल्यांनी आता उपस्थित केलाय। लातूर जिल्ह्यातील मुरुड ग्रामीण रुग्णालयाच्या जीर्ण इमारतीचा भाग कोसळला। यात रुग्णालयात आलेले रुग्ण थोडक्यात वाचलेत। रुग्णालयाची इमारत जीर्ण झाली असून इथे येणाऱ्या रुग्णांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांचा जीव सुद्धा धोक्यात आहे। नांदेडच्या किनवत तालुक्यातील पैनगंगा नदी कोरडी पडलेली आहे आणि या नदीमधून पुरवठा होणाऱ्या साधारण 15 गावांना आगामी काळात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। तर इस्लामपूर शहराजवळील सहस्त्रकुंडाने तळ गाठला असल्यानं आता इस्लामपूर शहरात सुद्धा पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी रघुनाथ दादा पाटलांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनांनी एल्गार पुकारलेला आहे। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये शेतकरी जनजागृती अभियान सुरू करण्यात आलंय। 19 मार्चला पुण्यात आयुक्त कार्यालयास घेराव घालण्याचा इशारा रघुनाथ दादा पाटलांनी दिलाय।